नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंग सोबत केलेली. निफ्टी ऑलमोस्ट जे आहे ते 200-250 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गॅप अप ओपनिंग केलेलं. त्याचं रिझन होतं US आणि इंडियामध्ये ट्रेड डील होण्याचे संकेत आता दिसत आहेत. ट्रम्प यांनी मोदींना फोन केलेला दिवाळीच्या शुभेच्छांसाठी आणि ते बऱ्यापैकी फोनवर चर्चाही झाली ट्रेड डीलला घेऊन. आणि लवकरच अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील होईल या न्यूजमुळं निफ्टी जो आहे तो गॅप अप ओपनिंग केलं आणि एक चांगलं 26,000च्या वरती निफ्टी मेंटेन होता सकाळी मॉर्निंग सेशनला. पण क्लोजिंग सेशनला मात्र निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. दुपारी 2-2:30 नंतरनं, खास करून 2 नंतरनं मार्केटमध्ये थोडंसं हायर लेवलवरून प्रॉफिट बुकिंग आलं आणि निफ्टी 26,000च्या खाली येऊन ऑलमोस्ट मायनसमध्ये 5-10 पॉईंट गेलेलं. म्हणजे जवळपास 200-250 पॉईंट पॉझिटिव्हमधून मायनस 10 पॉईंटपर्यंत निफ्टी आलेला. क्लोजिंग फ्लॅट पॉझिटिव्ह 22 पॉईंटचं दिले. बँक निफ्टीसुद्धा 58,500वरून खाली फ्लॅट क्लोजिंग दिला 58,000च्या आसपास, जवळपास 70 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये राहिला. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी न्यूज चांगली होती, मोमेंटम चांगला पकडलेला. पण जवळपास निफ्टीला क्लोजिंगला प्रॉफिट बुकिंग आलं आणि फ्लॅट क्लोजिंग मिळालं. निफ्टी गेल्या 5-6 ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी 25,000पासून 26,000पर्यंतची राईज, 1,000 पॉईंटचा राईज जो आहे तो निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1,500 पॉईंटचा राईज आला. आणि त्याचंच एक रिझन होतं की क्लोजिंगला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येणं, की कंटिन्युअस मार्केट 4-5 सेशन्समध्ये रोज 150-200 पॉईंट पॉझिटिव्ह जाऊन आजही चांगलं पॉझिटिव्ह गेलेलं. परिणामी 1,000-1,200 पॉईंटची अपमूव्ह झाल्यानंतर ट्रेडर्सने मात्र प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केले. निफ्टी प्रॉफिट बुकिंगमुळं हायर लेवलपासून ऑलमोस्ट 200 पॉईंट खाली आला. सेन्सेक्स जवळपास 800 पॉईंट हायर लेवलवरून खाली आला आहे आणि एक फ्लॅट पण पॉझिटिव्ह साईडचं क्लोजिंग निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटला न्यूज पॉझिटिव्ह आहेत, मोमेंटम पॉझिटिव्ह आहेत, पण हायर लेवलला आज प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते. उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,800च्या वरती आहे तोपर्यंत परत पुन्हा 26,000 जाण्याचे चान्सेस आहेत. हायर लेवलला 26,000 आणि 26,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्याच्या सेशनसाठी आहे. लोअर लेवलला 25,850च्या खाली आला तर 25,800पर्यंत येऊ शकतो. 25,800च्या खाली गेला तर फर्दर डिक्लाईन येऊ शकते, फर्दर प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे निफ्टीला 2 सपोर्ट आहेत, 25,850 आणि 800. 25,800च्या खाली थोडंसं सेलिंग येईल. हायर लेवलला 26,000 आणि 26,100 हे 2 रेजिस्टन्स पॉईंट आहेत. बँक निफ्टीमध्ये सुद्धा इमिजिएट बेसिसला 58,000 सपोर्ट आहे. 58,000च्या खाली आला तर 57,700 ते 57,500पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकतं. हायर लेवलला 58,000च्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आजचा जो हाय आहे 58,500 तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. बँक निफ्टी लाईफटाईम हाय, ऑलरेडी लाईफटाईम हायलाच ट्रेड करत आहे. त्यामुळे इथून 58,000च्या वरती 58,500 जो आजचा हाय आहे तिथंपर्यंत बँक निफ्टी कदाचित जाऊ शकते जर मेंटेन राहिला पॉझिटिव्ह मोमेंटम. तर अदरवाईज 58,000च्या खाली आलं तर थोडंसं प्रॉफिट बुकिंगनं आणखी फर्दर खाली 57,700 ते 57,500पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतो. या लेवल्सनुसार तुम्ही जे आहे ते उद्या ट्रेडिंग करू शकता. FIDAचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण FIs गेले कंटिन्युअस काही दिवस झालं बाईंग करतात. सेलिंग थांबलेलं आहे, बाईंगमध्ये फारशी ताकद नाही आहे, पण ऑलरेडी थोडंसं किरकोळ मोड ट्रेडिंगला सुद्धा 94 कोटीचं बाईंग केलं आहे FIsने. DIsने 600 करोडचं मोड ट्रेडिंगला सेलिंग केलं आहे. मग आज बघणं गरजेचं आहे आजची आकडेवारी FIDAची कशी येते. आज NSEमध्ये 1,214 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,600 शेअर्समध्ये पडझड आहे. निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 22 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये सेम आहे ऑलमोस्ट, पण NSEमध्ये थोडी पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. एवढा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज IT सेक्टरनं लीड केलं ट्रेड डीलला घेऊन. ट्रेड डीलमुळे IT सेक्टर पॉझिटिव्ह राहिलं 2-2.5%. त्याच्या पाठोपाठ बँक्स आणि FMCG सेक्टर पॉझिटिव्ह राहिले. पडणाऱ्या सेक्टर्समध्ये फार्मा आणि ऑटो सेक्टरमध्ये किरकोळ जे आहे ते डिक्लायनिंग बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर उद्यासाठी युरोपियन मार्केट्स मिक्स आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत काही निगेटिव्ह आहेत. डाव फ्युचर फ्लॅट आहे, 20 पॉईंट पॉझिटिव्ह. काल डाव जोन्स 300 पॉईंट मायनसमध्ये गेलेलं, पण ट्रेड डीलच्या होप्समुळे आपण चांगलं पॉझिटिव्ह गॅप ओपनिंग झालेलं, पण हायर लेवलला आपल्याकडेही प्रॉफिट बुकिंग आहे. त्यामुळे US मार्केट जर फ्लॅट राहिले तर आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण हायर लेवलला आज जसं सेलिंग आलं तसं कदाचित सेलिंग येण्याचे चान्सेस उद्या आहेत. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.